पत्रकारांनी नेहमी नाण्याची दुसरी बाजू देखील पाहिली पाहिजे अशी तत्त्व जर जपली नाहीत तर पत्रकारांच्या बाबतीमध्ये असलेला आदर हा बदलत्या काळामध्ये नष्ट होईल, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केले. महाड पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाड पत्रकार संघ यांच्यामार्फत पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी विचारपीठावरती वनक्षेत्रपाल राकेश साहू, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या मनीषा नगरकर, राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमधाडे, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते आणि यांच्यासह ऐतिहासिक महाड नगरीतील पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी सुद्धा उपस्थित होती. यावेळी व्यासपीठावरील ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा स्वर्गीय रवींद्र पाटील निर्भीड पत्रकारिता पुरस्कार अलिबागमधल्या ज्येष्ठ पत्रकार राजन वेलकर यांना प्रदान करण्यात आलाय. तर स्वर्गीय डॉक्टर मोहम्मद शफी पूरकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार मुरुडमधल्या पत्रकार शेख सिराज हाशम यांना, स्वर्गीय दीपक साळुंके स्मृती पत्रकारिता पुरस्कार तळामधल्या पत्रकार विराज टिळक यांना, स्वर्गीय दीपक शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार माणगावमधल्या पत्रकार अरुण पोवार यांना बहाल करण्यात आलाय. तसंच महाड पत्रकार संघातील सदस्य गोपाल कांबळे आणि रघुनाथ भागवत यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी हेमंत देसाई यांनी महाडच्या ऐतिहासिक भूमीचा उल्लेख करत काळकर्ते श्री म परांजपे, दत्ता वामन पोद्दार, नाना पुरोहित, मोहन धारिया, यशवंत चिपळीस यांच्या नावाचा उल्लेख करून महाड ऐतिहासिक भूमीला लाभलेले हे खरे हिरे होते असं सांगितलं. तर ज्यांनी लिहिणं अपेक्षित आहे ते लिहित नाहीत आणि ज्यांना वाचायला पाहिजे ते वाचत नाहीत अशा शब्दात मोबाईल संस्कृतीवरती भाष्य केले. पत्रकारांची होणारी ससे होलपट थांबवायची असेल तर समाजानं सुद्धा पत्रकारांना चांगलं स्थान दिलं पाहिजे असं मतही व्यक्त केलं. महाडमध्ये यावेळी व्यासपीठावरील मान्यवर मंडळींनी आपलं मनोगत व्यक्त करताना मनीषा नगरकर, राकेश साहू यांनी आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याबद्दल कौतुक व्यक्त करून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचं अभिनंदन केलं. यावेळी स्वर्गीय रवींद्र पाटील निर्भीड पत्रकारिता पुरस्कार प्राप्त अलिबागमधील पत्रकार राजन वेलकर यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केले आणि त्यावेळी महाड पत्रकार संघाचे विशेष आभारही मानलेत. महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिन रोहित पाटील, खजिनदार राजेंद्र जैतपाळ, उदय सावंत, श्रीकांत सहस्त्रबुद्धे, रघुनाथ भागवत, निलेश लोखंडे, चंद्रकांत कोकणे, गोपाळ कांबळे, नितेश लोखंडे, योगेश भामरे, सुधीर सोनार, किशोर किरवे आणि तुकाराम साळुंखे आदी सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेऊन पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात पार पडलाय. या सोहळ्याचं सूत्रसंचालन अविनाश घोलप तर उपस्थितांचे आभार राजेंद्र जैतपाळ यांनी मानलेत. कमवायचे आहे, नाव कमवायचं आहे, हा एक प्रोफेशन असं आहे आधीपासूनच की यामध्ये पैसे नसतात. त्याच्यामध्ये तुम्हाला नाव असतो पण तो पण एक दुर्दैवच आहे. कारण लोक बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काम असतं तेव्हाच येतात, बाकीच्या वेळात आपल्या खुर्च्या रिकाम्या असतात. बऱ्याच कार्यक्रमामध्ये आपल्याला हा अनुभव असतो. माझं मी आयटाइम्स चालू गेली 15 वर्ष सर हेमंत सरांच्या घरी मला जाणवलं होतं. ॲक्च्युली अलिबागमध्ये आम्ही त्यांना बोलवलं होतं, त्यांना घ्यायला मी गेला तो घरी. आता बऱ्याच वेळा खूप 12 वर्ष झाले असतं तर नाही आहे. 15 वर्षापूर्वी मी पेपर आयटाइम सुरू करताना त्याच्या डोक्यामध्ये एवढंच विचार होता की मी इथे माहिती घेतली की आपल्या इकडे कुठले कुठले दैनिक आहेत. तर त्याच्यामध्ये मला जाणवलं की एक दैनिक आहे जो पॉलिटिकल पक्षाचा होता, जो अलिबागमधून निघतो. दुसरे जे बाकीचे दैनिक आहेत ते सगळे जिल्ह्याच्या बाहेरून येतात आणि इथे त्यांच्या आवृत्त्या आहेत. तर त्यांचा उद्देश क्लिअर असतो की आपल्याला काय इथे समाजसेवा करायचा, फार मोठं काही कार्य करायचा असा उद्देश बऱ्याचशा लोकांचा असण्याचं काही कारण नाही. मी जेव्हा सुरू केला पेपरचा विचार केला की आपल्याकडे एक पेपर तरी आपला असा असला पाहिजे की तो सामान्यांचा असला पाहिजे की ज्याच्या मागे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या भांडवलाची इन्व्हेस्टमेंट असता कामा नये किंवा पॉलिटिकल लोकांची इन्व्हेस्टमेंट असता कामा नये. आणि मी तो गेली 15 वर्ष सातत्याने जपला आहे. मी आतापर्यंत कुठल्याही पॉलिटिकल लोकांकडे कधी जाहीर मागायला गेलो नाही किंवा कधी पैसे मागायला गेलो नाही किंवा कुठल्या भांडवलदारांकडे गेलो. यावर माझ्याकडे ज्या कंपन्या आहेत जिल्ह्यामध्ये त्या बऱ्याचशा कंपन्यांबरोबर वाद आहे. पॉलिटिकल लोकांबरोबर माझ्या भांडवल असतात. कारण मी लिहत असतो सतत, काही ना काहीतरी लिहत असतो. त्याच्यामुळे त्यांना ते पट्ट जेव्हा ते मला वाटत नाही कोण चांगलं लिहित आहे, पण जेव्हा एखादी गोष्ट जमते तेव्हा ते सगळे लोक शिवाय घालतात. आपल्याला तुम्हाला माहिती आहे सगळं. तर माझा प्रयत्न आहे की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं दैनिक आहे रायगड टाइम्स, तो ह्या जिल्ह्याचा ह्या मातीतलाच पेपर आहे. आणि जो सामान्य माणसाकडून म्हणजे मोठ्या भांडवल नाही. तुम्हाला माहिती आहे 8 पानांचा कलर पेपर चालव नाही. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये 2 दैनिक निघतात जी 8 पानांचे आणि कलर पेपर आहेत. तर एकाचा मालक जयंत पाटील आहे आणि दुसऱ्यामध्ये रामसिंग ठाकूर आहे आणि तिसरं मी आहे की ज्याच्याकडे त्यांच्या ज्यांच्याकडे शिपाई कामाला मला पगार नसेल किंवा
मालिकांना उपयोग करू पण मी पेपर चालवतो. मला रायगडच्या जनतेने म्हणजे खरंच सांगतो मी इथल्या प्रेक्षक वाचकाने प्रचंड साथ दिली, त्यामुळे मी 15 वर्ष पेपर चालवू शकलो. अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना महाडमधला हा एक पत्रकार संघ आहे आणि या पत्रकार संघाची वाटचाल गेली 12 वर्ष याच हेतूने प्रेरित होऊन सामाजिक क्षेत्रातील बदलासाठी काम करणारे आम्ही सगळे पत्रकार आहोत महाडमध्ये. महाड ही क्रांतीभूमी आहे. स्वर्गीय रवींद्र पाटील यांच्या प्रेरणेतून हा पत्रकार संघ स्थापन झाला आणि तिथपासून आजपर्यंत ही वाटचाल चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. एक समाजाचं घेऊन काम करणारा आमचा हा पत्रकार संघ, त्यातील काम करणारे प्रत्येक सदस्य आहेत, प्रत्येक पदाधिकारी आहेत, हे सगळे एका वेगळ्या विचारांनी काम करणारे पत्रकार आहेत आणि त्याच्यामुळे आमचा हा पत्रकार संघ आज देखील एका चांगल्या हिमतीने उभा आहे. गेले अनेक वर्षामध्ये काम करत असताना आज आम्ही हा जो पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला, त्या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक महाराष्ट्रातील आपण सगळेजण त्यांना आपण टी व्हीवर पाहत असतो, वेगवेगळ्या चॅनलवर पाहत असतो आणि त्यांचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे असे हेमंत देसाई आज आम्हाला या कार्यक्रमाला लाभले, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. त्याचबरोबर वनक्षेत्रपाल महाडचे ज्यांचे आमचे नेतृत्वाचे संबंध कायम राहिलेले आहेत, कारण त्यांचं जे काम आहे ते जरी शासकीय क्षेत्रात असलं तरी सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो. असे आमचे मित्र राकेश सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला मी महाड उत्पादक संघटनेचे महेश पुरोहित यांना देखील निमंत्रित केलं होतं. त्याचबरोबर पुढारी न्यूज चॅनलचे संपादक प्रसन्न जोशी हे आज उपस्थित राहणार होते, मात्र अचानक त्यांच्या कार्यालयीन कामानिमित्तानं त्या या ठिकाणी येऊ शकले नाही. मात्र जे जे या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. जमलेल्या सगळ्या उपस्थित नागरिकांचं, पत्रकारांचं त्यांचं देखील स्वागत करतो. कारण पत्रकारांच्या कार्यक्रमाला नेहमीच अशी अवस्था असते, म्हणजे पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि तो पत्रकार कुठेही असू द्या, म्हणजे ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कुठेही कार्यक्रम असू द्या, कुठे घटना करू द्या, तो त्या ठिकाणी हजर राहून त्यांचं वृत्तांकन करण्याचं कर्तव्य जबाबदारी आपली पार पाडत असतो. मात्र आम्ही एक असा अनुभव घेतलेला आहे की पत्रकारांच्या कार्यक्रमाला फार कमी उपस्थिती असते, पण महाड पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला आज जी उपस्थिती लाभलेली आहे ती आम्हाला फार आनंद देऊन गेली. चांगली गोष्ट आहे की चांगली उपस्थिती या ठिकाणी लाभली. महाड पत्रकार संघाच्या वतीनं गेली अनेक वर्ष शैक्षणिक कार्याचा जर आढावा आम्ही घेतला तर महाड तालुक्यामध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप आम्ही केलं. पाण्याचे टाके जवळपास 70 ते 75 गावामध्ये आम्ही पाण्याच्या टाक्यांचं वितरण केलेलं आहे. विविध सामाजिक संस्था साप्ताहिक असं काम केलं, मी दैनिक असं काम केलेलं, संपादनाचं काम केलं. मी स्वतः दिवाळी अंक काढलेला आहे. मी त्याच्यानंतर टेलिव्हिजन माध्यमामध्ये मी प्रमुख अतिथी म्हणून वर्षोवर्ष जात होतो. त्यांच्या वेगवेगळ्या चर्चांना जात होतो किंवा त्यांना काही मार्गदर्शन लागलं तर ते करत होतो. त्याच्यानंतर जे यूट्यूब माध्यम आलं त्याच्या माध्यमामध्ये सुद्धा मी आलो होतो. गंमत अशी आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की लोक काहीच सखोल वाचत नाहीत. सखोल इतकं बरोबरच आणि उथळ आणि भंपक पद्धतीचं लोक वाचतात, जे काय वाचतात. माझं मध्यंतरी अकोला, विदर्भातल्या अकोल्यामध्ये एक व्याख्यान, 2 व्याख्यान होती सलग. माझं व्याख्यान झाल्यावरती मी खाली उतरलो की लोक भेटतात. भेटल्यानंतर एका माणसाने मला जवळ म्हणाल की तुम्ही साहेब बरं होतं म्हणे, तुम्ही लिहित का नाही? म्हणजे मी गेली 50 वर्ष लिहितो आहे, आता लिहिणं थांबवायची वेळ आली आणि तू लिहित का नाही असं विचारतोस, याचा अर्थ तू वाचत का नाहीस असं मी म्हणतो. आज अशी गोष्ट आहे
की माझं एक मी नेहमी सांगतो की ज्यांनी वाचायला पाहिजे ते लिहित सुटतात व्हॉट्सअपवर, आणि ज्यांनी लिहायला पाहिजे जे खरे विद्वान लोक आहेत ते कमी लिहितात, ते वाचत बसतात. ज्या माणसाला खरी अभ्यासाची किंवा विद्वत किंवा ज्ञानाची ओढ आहे तो माणूस फार बोलत नाही किंवा फार लिहित नाही, कारण त्याला माहिती आहे की ज्ञान एवढं अथांग आहे आणि आपण एवढे चिल्लर किंवा इतके क्षुल्लक आहोत की आपण बडबड करण्याचं काही कारणच नाही. इतकी वाह्यात बडबड लोक दिवसभर टेलिव्हिजनवर करतात, अनेक राजकीय पुढारी आपण बघतो की त्याला काही अर्थच नसतो. बस त्याच्यावरती लोक चर्चा करतात, दिवसभर चर्चा करतात, दिवसभर बाकीचे राजकीय पक्ष चर्चा करतात, पत्रकार चर्चा करतात त्याच्यावर. त्याच्या पलीकडे जीवनामध्ये काही आहे का नाही गोष्टी त्यामध्ये सत्य आहे. तर उदाहरण तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे काम करावं असं मला वाटतं, माझी अपेक्षा. पुण्यामध्ये